नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत आपल्या देशात सगळ्यात जास्त वापरली जाणारी क्रीम म्हणजे स्किन लाईट. हे चार पाच कंपनीचे आहेत, पण सगळे सेमच आहेत. हे एक आहे स्किन लाईट, हे दुसरं आहे हे नोस्कार, तिसरं आहे हे स्किन शेन, चौथा आहे हे मेलामेट, पाचवा आहे हे क्लिअर स्किन. असे भरपूर कंपन्यांचे क्रीम आहेत, पण सगळे क्रीम सेमच आहेत. हे आता जे तुम्हाला 5 क्रीम दाखवलो ते सगळे क्रीम सेमच आहेत. फक्त या व्हिडिओमध्ये मी फक्त एकाच क्रीमचं नाव घेतो, म्हणजे व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून. फक्त ते सगळ्या क्रीमचं यूज, साईड इफेक्ट आणि हे सगळं सेमच आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अमर. तर तुम्ही बघत आहात मेडिकलवाला अमर चंद्रशेट्टी. पण आज आपण बोलणार आहोत भारतात सगळ्यात जास्त वापरली जाणारी क्रीम, पण ती चुकीच्या पद्धतीने वापरली जाणारी क्रीम, स्किन शेन बद्दल. बऱ्याच लोकांना वाटतं की ही गोरे होण्यासाठी क्रीम आहे, पण खरंच तसं आहे का हो? तर आता आपण बघूया त्यात स्टेरॉइड आहे का, तिचे साईड इफेक्ट काय आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर स्किन शेन क्रीम ही ट्रिपल कॉम्बिनेशनमध्ये वापरली जाणारी क्रीम आहे. त्यात 3 कंटेंट्स असतात. ते 3 कंटेंट्स म्हणजे हायड्रोक्विनिन, ट्रेटोनिन आणि मोमेस्टॉन. तर हायड्रोक्विनॉन हे कंटेंट्स, जे पहिलं कंटेंट्स आहे ते वापरतील, ते त्वचेतील पिगमेंटेशन कमी करते. रेटिनॉइन आहे, ते नवीन स्किन येण्यास मदत होते. आणि तिसरं कंटेंट म्हणजे मोमेस्टॉन फ्युरेट, हे कंटेंट स्टेरॉइड आहे. तसेच ते सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी लक्षात ठेवा, ही काय ब्युटी क्रीम नाही आहे, त्यात स्टेरॉइड असते. आता बघूया ह्या क्रीमचा उपयोग कसा करायचा. जनरली ही क्रीम खालील समस्यांवर दिली जाते: मेलाझ्मा, चेहऱ्यावर काळे डाग पडणे, हायपर पिगमेंटेशन, उन्हामुळे आलेले काळे डाग, पिंपल्सचे काळे डाग. तर ही पिंपल्ससाठी क्रीम नाही आहे, ही गोरेपणासाठी क्रीम नाही आहे. तर ही क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिलकुल वापरू नका. तर आता बघूया ही क्रीम नेमकी कशी काम करते. त्यातील पहिले कंटेंट्स म्हणजे हायड्रोक्विनिन, ते आपल्या त्वचेतील मेलानिन हे कमी करते किंवा वाढवते. ट्रेटोनिन ही काय काम करते, जुनी त्वचा काढून टाकते आणि त्याऐवजी नवीन त्वचा उगवते. त्यातलं तिसरं कंटेंट म्हणजे मोमेस्टॉन, हे जळजळपणा आणि सूज कमी करण्यासाठी उपयोग करते. सुरुवातीच्या काळात ही क्रीम आपण वापरताना त्वचा आपली उजळ दिसू शकते, किंवा आपण गोरे पण दिसू शकतो, किंवा आपली स्किन स्मूथ दिसू शकते. पण ही क्रीम जास्त काळ आपण वापरल्याने त्याचे साईड इफेक्ट पण खूप होतात आणि त्वचा पण खराब होते. आता बघूया ही क्रीम कशी लावायची. ही क्रीम लावण्याची योग्य पद्धत. जर तुम्हाला डॉक्टरांनी जर ही क्रीम वापरण्यास सांगितली असेल, तर पहिल्यांदा काय करा, चेहरा हलक्या स्मूथ फेसवॉशने स्वच्छ धुवा. आणि जिथं तुम्हाला काळे डाग उठले किंवा पिंपलचे डाग पडले किंवा जिथं हायपर पिगमेंटेशन आहे, तिथे ही एकदम पातळ थर, त्याचा एकदम बारीक पातळ थर लावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे क्रीम स्टार्टिंगला सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6-7ला लावा आणि 2 तास चेहऱ्यावर ठेवा आणि 2 तासानंतर ते धुवून टाका. जसं थोड्या दिवसांनी ही क्रीम जर तुम्हाला चेहऱ्याला सूट झाली, तर तिथून मग ही क्रीम तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर ठेवू शकता. त्याच्यानंतर सकाळी ही क्रीम धुवून तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता, सनस्क्रीन लावा. पण लक्षात ठेवा, अनेक वेळा दिवसातून ही क्रीम वापरू नका आणि पूर्ण चेहऱ्यावर ह्याचा जाड थर लावू नका. आता बघूया त्याचे साईड इफेक्ट. नॉर्मल साईड इफेक्ट काय असतात, तर चेहऱ्यावर जळजळ होणे, त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर खास सुटणे, त्वचा लालसर होणे. आता बघूया ही क्रीम लॉंग टर्म वापरलं तर याचे काय साईड इफेक्ट किंवा याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. त्वचा पातळ होणे, चेहऱ्यावरील बारीक शीर दिसणे, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे, या क्रीमची सवय लागणे, रिबाउंड पिगमेंटेशन पण होऊ शकते, म्हणजे पिगमेंटेशन परत येऊ शकते कंटिन्यू वापरलं तर. त्वचा कायमची काळी पडणे. बरेच लोक डॉक्टरांना विचारता ही क्रीम 6 महिने ते 1 वर्ष वापरतात. एवढं दिवस कंटिन्यू क्रीम वापरल्यामुळे चेहरा त्यांचा पूर्ण खराब होतो. आता बघूया ही क्रीम कोण वापरू नये. तर गर्भवती महिला, परत 12 वर्षाखालील मुले, ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे ते वापरू नयेत. परत ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे ते क्रीम ही वापरू नयेत. सर्वात मोठी चूक, आपल्या देशात लोक ही क्रीम गोरे होण्यासाठी वापरतात, पण ही क्रीम फेअरनेस क्रीम नाही आहे. ही क्रीम गोरे होण्यासाठी नाही आहे, ही एक मेडिकल ट्रीटमेंटसाठी क्रीम आहे. 4 ते 6 आठवड्यापेक्षा जास्त जर तुम्ही ही क्रीम वापरत असाल तर आपण आपल्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्यावा. तर आता बघूया सुरक्षित पर्याय काय. जर तुमच्या चेहऱ्यावर हलके डाग असतील तर त्याच्यावर तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकता. सनस्क्रीन हे घरातून बाहेर पडण्याच्या 15 मिनिट आधी लावा आणि मग तुम्ही घरातून बाहेर पडा. व्हिटॅमिन सी सिरम यूज करू शकतो आपण. स्टेरॉइड नसलेले क्रीम हे जास्त सुरक्षित असतात. महत्त्वाचा सल्ला म्हणजे आपण ही क्रीम जर आधीपासूनच वापरत असेल तर आपण स्किन स्पेशलिस्टचा सल्ला जरूर घ्यावा. आणि आधीपासून जर क्रीम यूज करत असाल तर एकदम बंद करू नका, ती हळूहळू बंद करा. ही क्रीम योग्य पद्धतीने जर वापरली तर आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे याचे मोठे दुष्परिणाम, मोठे साईड इफेक्ट आपल्याला होऊ शकतात. तर महत्त्वाचं काय, मी नुसतं स्किन शेन किंवा स्किन लाईट हे नाव घेतलंय, पण
हे जे पूर्ण 5 क्रीम आहेत ती क्लिअर स्किन, नो स्कार, स्किन शाईन, स्किन लाईट आणि हे मेलानिन, हे सगळे क्रीम एकच आहेत, सगळ्यात इन्ग्रेडियंट सेमच आहेत. त्यामुळं हे मी फक्त एका क्रीमचं नाव घेतलं, हे 5ही क्रीम सेमच आहेत. हे सेम पद्धतीने मी जसे माहिती सांगितलं तसे तुम्ही यूज करू शकता. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं जर ही कोण क्रीम वापरत असेल तर त्या आपल्या मित्रांना किंवा आपल्या ओळखीच्या संबंधितांना शेअर करा. मी अमर शंभू शेटे. पुन्हा भेटूया आपण अशाच हेल्थ संबंधित हेल्थ व्हिडिओमध्ये. धन्यवाद.